पक्षप्रवेश केलेला आहे भाजपमध्ये पक्षप्रवेश करतायत, नेमकं काय कारण होतं ते तुम्हाला पक्षप्रवेश करावा लागला? अरे बूम खाली घ्या पहिले. करताय शिवसेनेमध्ये तुम्ही नगरसेविका राहिला आहे, याही वेळेला तुम्हाला संधी दिली जाऊ शकली असती किंवा देण्याची पक्षाची तयारी होती कदाचित, असं असताना तुम्ही भाजपमध्ये प्रवेश का केला? 2017 मी नगरसेविका शिवसेनेतून झाले होते. त्यानंतर समाजकारण करण्यासाठी ह्या अभिषेकने मला या राजकारणात उतरवलं होतं आणि त्याला हेल्प म्हणून मी समाजकारण करायला लागले. त्यानंतर 2 वर्षाआधी 1-1.5 वर्षाआधी अभिषेकची निर्घृण हत्या झाली. त्यानंतर परत मी समाजकारण करायला सुरुवात केली. पण करताना प्रभागामध्ये जी विकासाची कामं अपुरी राहत होती आणि होत नव्हती, माझ्या लोकांची कामं होत नव्हती, त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. खरं तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचा खूप कठीण निर्णय होता, कारण ते एक माझं परिवार होतं आणि खरं तर त्यांच्याबरोबर मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन, कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली, नवीन चेहरा दिला. त्यामुळे त्यांना मी नाही विसरू शकत. तुम्ही फेसबुक पोस्ट केलेला आहे की ऋणानुबंध राहतील, निष्ठा मी कायम राहीन, मात्र काही कठीण कारणामुळे तुम्ही निर्णय घ्या. आता देखील तुम्ही बोलात काही वेदनेतून जातात, काय नेमकं? जशी अभिषेकची निर्घृण हत्या झाली होती, त्यानंतर हायकोर्टमध्ये जी केस चालली, नंतर CBI मध्ये जी मंदगतीने केस चालू आहे त्याचा अजूनही फैसला झालेला नाही आहे. त्यामुळे मी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटली, हे आमचे बोलणं झालं की लवकरात लवकर CBIला सांगून ते निर्णय घेतले जाईल आणि जी केसचा निकाल आहे ते निकाल न्याय मिळवण्यासाठी पण आलेली आहे आणि विकासाची कामं लवकरात लवकर होतील आणि मला पूर्ण संधी मिळेल की विकासाची कामं करण्याची. विरोधी पक्षाला न्याय मिळाला नसता? नाही, असं काही नाही. मला वाटतं की खूप मंदगतीने चालू आहे, संतगतीने आहे, तरी मला असं वाटतं की ते लवकरात. तुम्ही जिकडे काम करत होता तिकडे काही अडथळे होते का? कोणी काही अडथळे आणले होते? नाही, असं काही नाहीये. काही दबाव होता का तुमच्यावर? नाही, असं काही नाही. उद्धव ठाकरेंची काय चर्चा? वॉर्ड क्रमांक 1 दहिसर विधानसभा क्षेत्र याच्या 2017 ते 2022 या टर्ममध्ये असलेल्या त्यावेळेची शिवसेना आणि आता उभाटा गटाच्या स्थानिक नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत आणि मी मुंबई भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मी त्यांचं स्वागत करतो. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी गेल्या 11 वर्षामध्ये ज्या प्रकारे या देशाचा विकास केला आणि गेल्या 11 वर्षामध्ये ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून या मुंबई शहरामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबई शहराचा जो कायापालट केला, त्यामध्ये अगदी पहिल्या 2 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये लागलेले CCTV कॅमेरा असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, BDD चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं त्याच ठिकाणी दक्षिण मुंबईमध्ये घर निर्माण करून देणं आणि अशा प्रकारे मुंबई शहरामध्ये 350 किलोमीटरच्या मेट्रोचं काम, याच्या सर्व विकासांनी प्रभावित होऊन आणि मुंबईची सुरक्षा आणि मुंबईचा विकास आणि त्याचबरोबर हिंदुत्व या रस्त्याने आपलं भविष्याची राजकीय वाटचाल पुढे नेण्याचा निर्णय तेजस्वी अभिषेक घोसाळकर
यांनी घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास घडवण्याकरता, मुंबई शहर सुरक्षित राहावं याकरता आणि हिंदुत्वाचाच भगवा झेंडा या मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकून भगवाच फक्त मुंबई शहराची सुरक्षा ही घडवू शकतो, मुंबई शहराला सुरक्षित ठेवू शकतो, त्याकरता आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आम्ही त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि मी तेजस्वीजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी तेजस्वी अभिषेक घोसाळकर 2017 शिवसेना पक्षातून नगरसेविका म्हणून निवडून आले होते. आता भाजपमध्ये मी पक्षप्रवेश केला आहे, त्यामुळे खरं तर अमितजी साहेब आणि दरेकर साहेब यांचं मी धन्यवाद देते की माझा पक्षप्रवेश केल्याबद्दल. हा निर्णय खरंच खूप कठीण आहे आणि खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही, पण एक पक्ष सोडताना किंवा ते परिवार सोडताना त्यांनी ज्यांनी ओळख दिली मला ते सोडताना खूप दुःख होत आहे. पण माझ्या प्रभागात विकासाची कामं करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि खूप काही गोष्टी आहेत बोलायच्या, पण माहीत नाही कसं बोलू. पण खरंच मला विकासाची कामं करायची आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझी ही सगळी कामं होतील अशी मी अपेक्षा करते. आणि जे अभिषेकचं निर्गुण हत्या झालेली आहे त्याबद्दलही जी CBIने तपास लावत आहे संत गतीने, त्याचाही फटाफट तपास होईल आणि मला न्याय मिळेल, माझ्या घोसाळकर कुटुंबाला न्याय मिळेल हीच अपेक्षा मी CM साहेबांकडून करते आणि भारतीय जनता पार्टीतर्फे पण करते. आणि जी कामं ते देतील किंवा जे काम सोपवतील मला ते मी जसं मी शिवसेनेमध्ये असताना काम करत होते तर त्याचप्रमाणे त्याच्याहून जास्त मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करेन हीच ग्वाही देते. धन्यवाद. पाहायला मिळतोय निवडणुका कुठल्या